बातमी भाजपच्या घराणेशाहीवरून एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेची। या घराणेशाहीला एकनाथ खडसेंनी सरकारची लाडकी बायको योजना असं म्हणत टीका केली। नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कुणाकुणाला उमेदवारी दिली याची लिस्टच खडसेंनी वाचून दाखवली आहे। सरकारने लाडकी बायको योजना काढली ही घराणेशाही नाही का अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे। लाडका बहिणीनं 1500 घ्या, आम्हाला मतदान करा। आमच्या बहिणीने मोठ्या राख्या बांधल्या, काख्या बांधल्या, सगळ्यांनी मतदान केले, निवडून आणलं। यांना आणलं की नाही? लाडकी बहीण योजना म्हणून आम्ही निवडून आलो असं आमच्या सरकार बनत आहे। खरं आहे, पण आता नवीन फंडा काढला, त्यांच्या लक्षात आलं आता लाडके बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या, आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे, म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली। माझी लाडाची लाडकी बायको योजना काढल्यामुळे घराणेशाही नाही का? बघा, ते काय म्हटले हे काय म्हटले याला काही अर्थ नाही। माणसं निवडून आणणं महत्वाचं आहे। त्यांना जर सांगितलं की तुम्ही माणसं निवडून आणा, ते सांगता त्यांनी आता विधान परिषद पदरात पडून घेतली, म्हणता का आता आमच्याकडे माणसं नाही। म्हणजे त्यांनी डायरेक्ट ज्याला आपण म्हणतो की राज्याचा नेता, मुख्यमंत्री पदाचा दावेदार माणूस म्हणतो की आमच्याकडे माणसं नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे। ते माणसं कुठे निवडून आणू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। ते त्याच्यावर न बोलता आता कुठेतरी वेगळ्या मुद्द्यावर भरकटायचा त्यांचा नेहमीचा हा प्रश्न आहे।